आजचा दिवस महाराष्ट्रातल्या छोट्या शहरांसाठी गावखेड्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची आज मतमोजणी होणार आहे। आज निकाल लागणार आहे आणि राज्यात आज सगळ्यांना वेध लागलेत ते नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निकालांचे। राज्यामध्ये आज 286 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल लागणार आहे। सकाळी 10 वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे। 2 डिसेंबरला नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झालं, मात्र 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका मतदानाच्या आदल्या दिवशी पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार त्यांच्यासाठी 20 डिसेंबरला म्हणजे काल मतदान पार पडलं। आता आज सर्व ठिकाणी मतमोजणी होणार आहे। 42 नगरपंचायतींपैकी अनगर आणि दोंडाईचा इथं नगरपंचायतींमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा भाजपनं बिनविरोध जिंकलेल्या आहेत। त्याशिवाय जामनेर, अनगर आणि दोंडाईचा इथेही भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। त्यामुळे आज 285 नगराध्यक्ष पदांचाही निकाल लागणार आहे। आजचा दिवस महत्त्वाचा आहे। एरवी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं राज्यात चित्र असतं, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात अनेक भागामध्ये चित्रविचित्र अनपेक्षित युत्या आघाड्या पाहायला मिळाल्या। यानंतर बुलेटिन मध्ये आपण जाणार आहोत अक्षय भाटकरकडे। अंबरनाथ मधून अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, खरं तर राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या त्यापैकी सगळ्यात मोठा वाद अंबरनाथ मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय। अगदी कालच्याही मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ झाला होता, म्हणजे बोगस मतदार आणण्याचाही आरोप झालेला होता। अंबरनाथ मध्ये कुणाचं पारडं जड आहे? शिवसेना विरुद्ध भाजपच्या या लढाईमध्ये कोण वरचढ ठरू शकतं? माधवी, इथे कुणाचं पारडं जड आहे असं आपण बोलू शकत नाही, कारण की ते प्रत्येक पक्षाने अगदी जीव की प्राण ओतला होता या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आणि त्यामध्ये देखील शिवसेना आणि भाजप हे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी तर प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतली होती। त्यामुळे दोन्ही पारडी जड आहेत आणि विरोधी पक्षांचं देखील पारडं या ठिकाणी जड आहे। मात्र खरी लढत जी आहे ती भाजप विरुद्ध शिवसेना अशीच या ठिकाणी बघायला मिळालेली होती आणि काल देखील आपण पाहिला तर याच गटाच्या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये इथे राडा झाला व शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। 200 बोगस मतदार आणल्याचा आरोप देखील काँग्रेस आणि भाजपने केला होता, तो देखील शिवसेनेवरच केला होता। त्यामुळे या ठिकाणी भयमुक्त अंबरनाथ असा प्रचार भाजपने केला होता, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून अंबरनाथ हे शिवसेनेचे अशा प्रकारचा प्रचार करण्यात आला होता। त्यामुळे इथे उभ्या नगराध्यक्षपदासाठी जे मनीषा वाळेकर विरोधात तेजश्री करंजुले हा सगळ्यात मोठा या ठिकाणी जो लढत जी आहे ही सगळ्यात मोठी लढत मानली जाते आहे। मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या देखील ज्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांचं देखील मोठं वजन या ठिकाणी मानलं जातं। मात्र काल संपूर्ण दिवसभरात ज्या ज्या घडामोडी घडल्या, जो गोंधळ, जे राडे बघायला मिळाले, त्यानंतर आज ज्यावेळी 10 वाजता मतदानाच्या मोजणीला सुरुवात होईल त्याच्यानंतर देखील 11 ते 11:30 वाजेपर्यंत कल जो आहे तो स्पष्ट होणार आहे। मात्र त्यानंतर देखील या ठिकाणी मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे, म्हणूनच इथे प्रचंड बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी मतमोजणी आहे त्या ठिकाणी प्रचंड बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। काल दिवसभरात 54.50% मतदान या ठिकाणी झालेलं आहे। मात्र हे मतदान जे आहे ते गेल्या वर्षी जे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यापेक्षा 10% जास्त आहे। त्यामुळे त्यावेळेचा जो निकाल होता त्याच्यापेक्षा विरुद्ध किंवा वेगळा निकाल आता नगर परिषदेच्या निवडणुकीला लागू शकतो अशी शक्यता या ठिकाणी आहे। पण अंबरनाथ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे या ठिकाणी काहीही करून आपला नगराध्यक्ष आणि काहीही करून या ठिकाणची सत्ता आपल्याकडे राहावी यासाठी स्वतः एकनाथ शिंदे यांनी 3 सभा या ठिकाणी घेतल्या होत्या। श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी संपूर्ण जोर लावला होता, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी आले होते, त्यांची देखील सभा या ठिकाणी मोठ्या उत्साहात झाली होती, त्यांना देखील प्रचंड प्रतिसाद होता। आता बघावं लागेल नेमकं की आज काल झालेल्या संपूर्ण 54% निवडणुकीमध्ये मतदानामध्ये आज हे मतदान कोणाच्या बाजूने झालं आणि याच नगर परिषदेवर कोणाचा नगराध्यक्ष बसतो हे बघणं आजच्या 11 ते 11:30 पर्यंतच्या या मतमोजणीमध्ये दिसून येणार आहे, स्पष्ट होणार आहे। नक्कीच अवघ्या राज्याचं लक्ष अंबरनाथ मधल्या नगर परिषदेच्या या निकालाकडे लागलेलं आहे। अक्षय, दिवसभर तुझ्याकडून या संदर्भातले अपडेट जाणून घेतच राहणार आहोत। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
आणि यानंतर आपण रायगडमध्ये जाऊयात. महाडमधून गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. गणेश, जेव्हापासून सत्ता स्थापन झाली आहे तेव्हापासून सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा वाद उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे आणि त्यामुळे या दोन नेत्यांची प्रतिष्ठा रायगडमध्ये सगळ्यात जास्त पणाला लागताना आपण पाहतोय. कोणत्या चुरशीच्या लढती आहेत आणि कोणाचं पारडं इकडे जड वाटतंय? नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाचा जो संघर्ष आहे तो अधिकच वाढलेला आहे. नगरपालिका निवडणुकींचा जर आपण आढावा जर घेतलात तर सध्या महाड नगरपालिका ही अनेक वर्ष आहे ती जगताप कुटुंबाकडे होते, जे आदल्या अगोदर ते काँग्रेसकडे होते. मात्र आता सध्या जगताप कुटुंबानं राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेची शिवसेना असा हा संघर्ष आहे तो महायुतीमधील या घटक पक्षांतील या पक्षांमध्ये आहे तो रंगताना पाहायला मिळतोय. महाडमध्ये मंत्री भरत गोगावलेने देखील अधिक आहे ती ताकद यंदा या नगरपालिकेमध्ये आपल्या जागा निवडून आणण्यासाठी लावलेली आहे आणि त्यामुळे आपण बघितलं तर या महाड नगरपालिकेमध्ये सातत्यानं सुनील तटकरे असतील किंवा मंत्री भरत गोगावले यांच्या सातत्यानं सभा झालेल्या आहेत आणि त्यामुळं ही नगरपालिका आहे ती यंदा अधिकच चुरशीची होताना पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही पक्षांची तुल्यबल ताकद आहे ती या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते आणि त्यामुळं आपण बघितलं तर हा निकाल आहे तो आजचा अधिक रंगतदार असणार आहे, कारण या निकालाची आपण जर बाजू आहे ती अगोदरच सांगता येऊ शकत नाही, कारण दोन्ही पक्षांची जो पारडा आहे ते जड असल्याचं अजूनही पाहायला मिळते आणि त्यामुळं हा निकाल कोणत्या स्तरावर जातोय, कोणाची बाजू या ठिकाणी अधिक भक्कम होते हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर अनेक नगरपालिका आहेत, 10 नगरपालिकांमध्ये जवळजवळ 5 ते 6 नगरपालिका आहेत जिथे महायुतीमधीलच या घटक पक्षांमध्ये आहे तो सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात रायगड जिल्ह्यामध्ये वर्चस्व कुणाचं हे अधोरेखित करणारी ही आजची निवडणूक असणार आहे, आजचे निकाल असणार आहेत. गणेश, अपडेट जाणून घेत राहू. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सोबत राहा. यानंतर प्रज्ञा, आपण जाऊयात अमरावतीच्या धामणगावमध्ये. आपले प्रतिनिधी प्रणय निर्वाण आपल्या सोबत आहेत. प्रणय, अमरावतीमध्ये धामणगावमध्ये युत्या आघाड्यांचं गणित नेमकं कसं राहिलंय आणि कुणाचं पारडं जड आहे, कुठल्या महत्वाच्या लढती आहेत? नक्की माधवी, अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात मुख्य लढती आहे ते धामणगाव रेल्वे, त्यानंतर चिखलदरा आणि अचलपूर आणि अंजनगाव सुर्गी या 4 ठिकाणी आणि विशेष करून चांदूर रेल्वे अशा 4-5 ठिकाणी ज्या आहेत त्या मुख्य लढती आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे या ठिकाणी भाजपचे आमदार प्रताप अडसर यांच्या सख्या बहीण डॉक्टर अर्चना रोठे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे, तर तिकडे अंजनगाव सुर्जीमध्ये उबाटा गटाचे विद्यमान आमदार गजानन लवटे यांचे चिरंजीव यश लवटे हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे, तर तिकडे चिखलदऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ नगरसेवकासाठी बिनविरोध निवडून आलेले, त्यामुळे नगराध्यक्षपद भाजपचा येणार का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले. काटेकी टक्कर आणि सर्वांचं लक्ष याकडे लागले. आपल्यासोबत धामणगाव रेल्वेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अर्चना रोठे, काय सांगाल ताई, कसा प्रचार झाला? आत मतमोजणी धाकधूक वाढली असेल? नाही, काहीच धाकधूक नाही आहे. कसं अभ्यास व्यवस्थित केला की निकालाची काही धाकधूक नसते. अच्छा. त्याच्यामुळे धामणगाव मतदारसंघ असो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असो, जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचं काम आहे आणि सगळे कार्यकर्ते उभे आहेत ते 100% निवडून येणार. अमरावती जिल्ह्यामध्ये कसं बघता, कारण खूप चांगलं म्हणजे आरोप प्रत्यारोप झाले आणि काटेकी टक्कर पाहायला मिळते सगळ्या. इलेक्शन म्हटलं, राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप होतच असतात आणि त्याला आमच्या नेत्यांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सक्षमपणे उत्तर दिलं आहे आणि जनतेने सुद्धा मतांच्या माध्यमातून उत्तर दिलेलं असणार. धामणगाव रेल्वेकडे कसं बघता तुम्ही? पॉझिटिव्हली. अच्छा. आमच्या सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी मी स्वतः पण जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या पूर्ण भरवशावर, मेहनतीवर आम्ही 100% निवडून येणार. ह्या होते माधवी डॉक्टर अर्चना रोठे, भाजपचे आमदार प्रताप अडसर यांच्या सख्या बहीण, ज्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होईल. आता यामध्ये कोण बाजी मारेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. माधवी, नक्कीच या निकालाचे अपडेट दिवसभर तुमच्याकडून जाणून घेत राहू. प्रणय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.
आणि यानंतर माधवी आपण उत्तर महाराष्ट्रात जाऊया. जळगाव मुक्ताईनगरमधून आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. मुकुल, जळगाव मुक्ताईनगर म्हटलं की त्या ठिकाणी सगळ्यात आधी वर्चस्व होतं ते एकनाथ खडसे यांचं आणि त्यांना जोरदार टक्कर दिलेली आहे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी. पण एकूण उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर भाजपसोबत शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा ताकद आहे, मनसेचीही ताकद आहे आणि त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा बऱ्यापैकी आपला जम तिकडे बसवलाय. त्यामुळे या सगळ्या राजकीय चित्राचा विचार केला तर कशा लढती होत आहेत तिकडे आणि कोणाचं पारडं जड वाटतंय? तू जसं म्हणाली, आपण आता मुक्ताईनगरमध्ये आहोत. इथलं मतमोजणी ही साधारणतः 10 वाजता सुरू होणार आहे आणि मतदानाच्या दिवशी प्रचंड असा राडा झालेला होता, गोंधळ झालेला होता. 2 गट समोरासमोर अनेक वेळा आल्याचं आपण बघितलेलं होतं. इथे जरी भाजप आणि शिवसेना अशी लढत असली तरी चंद्रकांत पाटील इथले शिवसेनेचे आमदार त्यांच्या विरुद्ध खडसे परिवार असाच सामना इथे बघायला मिळतो आहे. त्यामुळे रक्षा खडसे या देखील त्या दिवशी रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला बघायला मिळालेल्या होत्या. दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील हे देखील रस्त्यावर होते. एकूण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणतः 1304 ह्या एकूण जागा होत्या. त्यापैकी 49 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या निवडणुकीसाठी रिंगणामध्ये आहे. 49 नगराध्यक्षाच्या जागा आहेत. यापैकी 2 ठिकाणी नगराध्यक्ष हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. एका बाजूला आपण बघितलं गिरीश महाजन यांच्या पत्नी जामनेरमधून त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, तर दोंडाईचा ही नगर परिषद संपूर्ण नगराध्यक्षासह ही बिनविरोध झालेली आहे. त्यामुळे एकूण नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातल्या 60 जागा ह्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे आज 1244 जागांचा निकाल हा अपेक्षित आहे. एकूण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये जे नेते आहेत नेत्यांचेच कुटुंबीय निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटील यांची कन्या आहे. जामनेरमध्ये आपण आता जसं बघितलं गिरीश महाजन यांची पत्नी या आधीच निवडून आलेली आहे. चाळीसगावमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. किशोर पाटील यांची पत्नी पाचोरामधनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. त्यामुळे ठिकठिकाणी नेत्यांचेच कुटुंबीय हे निवडणुकीमध्ये बघायला मिळत आहेत. आपण जर संगमनेर अहिल्यानगरमध्ये बघितलं तर तिथे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र तरी देखील पंजा हा संगमनेरमध्ये निवडणुकीमध्ये कुठे बघायला मिळाला नाही. आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी तिथे आपलं भविष्य आजमावत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी अशा स्वरूपाच्या लढती या बघायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची युती बघायला मिळालेली आहे. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला टक्कर दिलेली आहे, तर कुठे शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे अनेक ठिकाणी एकमेकांच्या सोबत आहे आणि त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी उत्तर काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत आणि चुरशीच्याही तेवढ्याच आहेत. त्यामुळे या उत्तर महाराष्ट्रातल्या निकालांकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल. मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान नाशिक जिल्ह्यात आज 11 नगर परिषद निवडणुकांसाठी मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी लक्षवेधी लढती झाल्यात. सिन्नर, त्र्यंबकेश्वर, भगूर, येवला या ठिकाणी महायुतीत जोरदार लढत झाली आहे. मंत्री छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे यांना आपले गड राखण्यात यश येतं का हे आजच्या निकालानंतर स्पष्ट होईल. मतमोजणीसाठी तयारी पूर्ण. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण झालेली आहे आणि दुपारपर्यंत हे निकाल हाती येतील. दरम्यान नगर परिषद निवडणुकीचा लांबलेला निकाल आज लागणार आहे. निश्चितपणे नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला चांगलं यश मिळेल अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसेंनी दिली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 68.34% मतदान झालंय. 11 नगर परिषदेच्या 226 नगरसेवक पदांसाठी 1028 उमेदवारांचं तसंच 19 नगराध्यक्ष पदांसाठी 61 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालेलं आहे. मला वाटतं की हा निकाल त्या ठिकाणी थोडासा लांबला. अनेक इच्छुक जे काही तिकडचे उमेदवार होते त्या सर्वांनी जीवाचं रान करून या निवडणुकींना सामोरं गेलेलो आहोत. जिथपर्यंत नाशिक जिल्ह्याचा विषय आहे तर मला विश्वास आहे की एक चांगलं यश शिवसेनेला त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल. हिंगोली जिल्ह्यामधल्या 3 नगरपालिकांची मतमोजणी आज पार पडणार आहे. 6 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होईल. या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी.
हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीनही नगरपालिकांच्या मतदानाची मतमोजणी अवघ्या काहीच वेळा सुरुवात होणार आहे. आज 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या वसमतच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघता निवडणूक विभागाच्या वतीनं या ठिकाणी सर्व तयारी करण्यात आली आहे आणि काहीच वेळामध्ये या ठिकाणी ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिटसह सर्व ज्या मशीन्स आहेत त्या आणल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. हिंगोली आणि वसमत या नगरपालिकांचं जे मतमोजणी आहे ती 15 टेबलवर होणार असून 6 फेऱ्यामध्ये हा निकाल हाती येणार आहे. तर कळमनुरी नगरपालिकेचा जी मतमोजणी ती 10 फेऱ्यामध्ये होऊन 3 फेऱ्यामध्ये निकाल हाती येणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर हिंगोली नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपने हिंगोली नगरपालिकेमध्ये मोठी ताकद लावली होती. संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळे यांनी प्रतिष्ठापना लावली होती हिंगोली नगरपालिकेमध्ये. तर वसमत नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांची सुद्धा प्रतिष्ठापना लागलेली होती. त्यामुळं एकंदरीत पाहायला गेलं तर या संपूर्ण निवडणुका जे ते हिंगोली जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठी चुरस आली होती आणि काहीच वेळामध्ये या तीनही नगरपालिकांचा निकाल हाती येणार आहे आणि या निकालामधून कोणाचं पारडं जड भरतो, कोण विजयी होतं हे पाहणं महत्वाचं आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. आणि यानंतर आपण तुळजापूरमध्ये जाऊयात. तणावपूर्ण परिस्थिती तुळजापूरमध्ये निर्माण झाली आहे. नळदुर्ग रोडवरती सामान्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सकाळी 8 पासून दुपारी 2 पर्यंत प्रवेशबंदीचे आदेश दिले गेले. 2 गटातल्या राड्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर आलेत. मतमोजणीसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दंगल नियंत्रण पथक, SRP तैनात करण्यात आलेले आहेत. दिवसभर शहरामध्ये गस्त घातली जाईल. तुळजापूरमध्ये 100 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय आणि 60 होमगार्डही बंदोबस्तावर आहेत. ऋषीमगर आणि पिंटू गंगणे यांच्यामध्ये गोळीबार झालेला होता. तर आज होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढणं, बाईक रॅली काढणं, डॉल्बी लावणं यावर पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आलाय. जिल्ह्यातील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी मोठी उपाययोजना करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस बंदोबस्त व पोलीस प्रशासन सज्ज आहे. या महत्वाच्या सूचना या माझ्याकडून आहेत. पहिली सूचना अशी आहे की विजयी मिरवणूक हे काढणं बंधनकारक नाहीये, तुम्हाला अलाउड नाही आहे. दुसरी सूचना अशी आहे की बाईक रॅलीज आपल्याला अलाउड नाही आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असे आढळून येते की बाईक जे असतात ते मॉडिफाईड सायलेन्सर घेऊन ते प्रवास करत असतात व वाहतूक करत असतात, तेही आपण बॅन केलेले आहेत. त्याचबरोबर तिसरा आणि महत्वाची सूचना म्हणजे साऊंड सिस्टम व डीजेचा वापर कुठल्याही उद्याच्या कार्यक्रमामध्ये होणार नाही, याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.